पुणे शहरातील गुन्हेगारी व अवैध शस्त्रांविरोधातील मोहिमेअंतर्गत काळेपडळ पोलिसांनी मोठी कारवाई करत तडीपार आरोपीसह तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून 2 गावठी पिस्टले, 2 अतिरिक्त मॅगझिन व 4 जिवंत काडतुसे असा सुमारे 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर आणि महादेव शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव यांच्या पथकाने हेवन पार्क लक्ष्मी पार्क परिसरात सापळा रचला. यामध्ये आकाश संतोष भारती 27 व दीपक राम बिष्ट 20 यांना अटक करून त्यांच्याकडून 1 पिस्टल, अतिरिक्त मॅगझिन व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तर तडीपार आरोपी गणेश बबन लोंढे 25 पसार झाला होता. त्यानंतर दगाई माता फॉरेस्ट तरवडे वस्ती परिसरातून गणेश लोंढे याला अटक करून त्याच्याकडूनही 1 पिस्टल, अतिरिक्त मॅगझिन व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, शाहिद शेख तसेच पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीसकर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांच्या पथकाने केली.